हॅलो नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अळूवडीची रेसिपी. तर ही अळूवडी जी आहे ती आपण रोज न करता तयार करणार आहोत. जर तुम्ही नवशिके असाल किंवा अगदी पहिल्यांदाच अळूवडी बनवत असाल तरीसुद्धा एकदम परफेक्ट अशी ही अळूवडी तुमची बनेल. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपली जी अळूवडी आहे ती कशी खूप सारे असे पदर सोडलेली आपण अळूवडी आज तयार केलेली आहे. खूप सोपी अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर अळूची वडी बनवण्यासाठी इथे मी अळूची 8 ते 10 पानं घेतलेली आहेत. आणि आता आपल्याला जे अळूची पानं असतात त्याचा हा जो देठाकडचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा बघा, हा जो असा जाडसर देठाकडचा भाग असतो ना तो काढून घ्यायचा. तर ही जी पानं आहेत ती मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. आणि त्यानंतर आपण ह्याचा जो देठाकडचा भाग आहे तो काढून घेऊया. तर हे बघा, इथे सुरीच्या मदतीने हा जो देठाकडचा जाडसर भाग आहे तो मी असं व्यवस्थित काढून घेत आहे. आणि ना हलक्या हाताने काढून घ्यायचा, नाहीतर आपलं जे अळूचं पान असतं ना ते फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम हलक्या हाताने असा हा जो देठ असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि हा जो देठाकडचा भाग असतो ना तो थोडा खाजरा असा असतो. तर आपण जेव्हा अळूवडी खातो तेव्हा आपल्याला घशाला खवखवू शकतं. त्यामुळे जेवढा होईल, जेवढा जाडसर असेल तेवढा असा हा देठाकडचा संपूर्ण भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. किंवा जेव्हा आपण अळूवडी रोल करतो तेव्हा ती व्यवस्थित अशी रोल होत नाही, त्यामुळे सुद्धा हा देठाकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा असतो. तर हे बघा, जेवढं जाडसर असं दिसेल तेवढा आपल्याला हा देठाकडचा भाग अगदी अलगद असा काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, इकडे जेवढा जाडसर असा देठाकडचा भाग होता तेवढा मी सगळा काढून इथे घेतलेला आहे. आणि याचप्रमाणे बाकीच्या पानांचा सुद्धा आपल्याला सगळे देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि या चमच्याच्या मापाने जेवढी पानं असतील त्याच्या दुप्पट मी इथे पीठ घेतलेलं आहे. तर एका पानासाठी 2 चमचे एवढं प्रमाण इथे मी घेतलेलं आहे. माझी पानं मोठी होती म्हणून मी 2 चमचे घेतले. जर तुमची पानं छोटी असेल तर 1.5 चमचा एवढं प्रमाण पुरेसं होतं. त्यानंतर 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घातल्याने अळूवडी छान कुरकुरीत अशी होते. त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी चवीपुरता मीठ घालून घेत आहे. आणि आता या ठिकाणी मी जे कोकम असतं ते कोकमाचा आगळ घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही चिंचेचा जो कोळ असतो तो सुद्धा घालू शकता. आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही या ठिकाणी थोडासा गूळसुद्धा घालू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्याचं छान असं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा, जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि ह्याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला जे बॅटर असतं ते एकदम घट्ट किंवा एकदम पातळसुद्धा करायचं नाही आहे. तर हे बघा, याप्रमाणे आपल्याला हे बॅटर जे असतं ते तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आणि आता इथे मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे. तर या चाळणीमध्येच आपण अळूची पानं लावून घेणार आहोत. तर हे बघा, इथे आता मी अळूचं पान घेतलेलं आहे. तर जी डार्क बाजू असते पानाची ती आपल्याला खालच्या साईडला ठेवायची आहे आणि जी पानाची दुसरी उलटी बाजू असते ती वर घ्यायची आहे. आणि हे बघा, असं चाळणीमध्ये पान आपल्याला ठेवायचं आहे आणि जे आपण बॅटर तयार केलेलं होतं ते या पानाला आपल्याला आता लावून घ्यायचं आहे. तर हे बघा, या प्रकारे आपण ह्या ज्या अळूवड्या आहेत ना त्या तयार करून घेणार आहोत. तर हे बघा, बॅटर आपल्याला पातळ पातळ असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे. हे बघा, सगळ्या पानाला आपल्याला छान असं हे जे बॅटर आहे ना ते लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हा जो चाळणीच्या बाहेर राहिलेला भाग असतो ना तो याप्रमाणे असा दुमडून घ्यायचा आहे. आणि त्यावर सुद्धा आता आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे. तर संपूर्ण पानाला आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं, कुठेही पान कोरडं ठेवायचं नाही आहे. तर हे बघा, सगळीकडे असं बॅटर लावून घ्यायचं आहे. तर हे बघा, या पानाला सगळीकडे असं जे आपण तयार केलेलं बॅटर होतं ते लावून झालेलं आहे. त्यानंतर इथे मी दुसरं पान घेतलेलं आहे आणि ते विरुद्ध दिशेने असं ठेवलेलं आहे. म्हणजे जो टोकाकडचा भाग होता तो आता मी दुसऱ्या दिशेने ठेवलेला आहे. असं करत करत आपल्याला सगळी पानं लावून घ्यायची आहेत. आणि हे बघा, जो बाहेर राहिलेला भाग असतो पानांचा तो असा चाळणीमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. तर हे बघा, आता हे पान मी दुसऱ्या दिशेने ठेवलेलं आहे. असं केल्यामुळे जे अळूची पानं असतात आपली ती एकाच ठिकाणी जाड किंवा एकाच ठिकाणी पातळ अशी होत नाही. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या दिशेने ही पानं अशी ठेवून घ्यायची आहेत.
खूप सोपी अशी पद्धत आहे, पटकन अशी म्हणजे रोल न करता जर तुम्हाला करायची असेल अळूवडी तर तुम्ही ही सोप्या पद्धतीने करू शकता. तर हे बघा, आणि आपल्याला जेव्हा पानं लावतो आपण तेव्हा एकाच वेळी कमीत कमी 10 पानं एवढी लावायची आहेत. एकाच वेळी 15 ते 20 पानं लावायची नाहीत, नाही तर जी अळूवडी असते ती खूप अशी जाडसर होते. तर इथे मी एका वेळेला 10 पानं एवढी लावून घेतलेली आहेत. तर हे बघा, असं जिथे जिथे आपल्याला कोरडं दिसेल तिकडे सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर इथे माझी सगळी पानं इथे लावून झालेली आहेत. तर जेव्हा पानं लावत होती, पानं लावायला घेतली त्याच्याच आधी मी पाणी उकळत ठेवलेलं होतं. तर इथे पाणी आपलं छान असं उकळलेलं आहे. आणि आता जी आपण पानं लावलेली चाळण आहे ती आपल्याला या उकळत्या पाण्यावर ठेवायची आहे. आणि ही जी पानं आहेत अळूची आपण लावलेली ती आपल्याला मीडियम गॅसवर 15 मिनिटासाठी छान अशी वाफवून घ्यायची आहेत. त्यानंतर 10 ते 12 मिनिटांनी हे बघा मी झाकण बाजूला केलं आणि आता इथे मी सुरीने चेक करून घेते. तर मला आहे ना थोडंसं हे बॅटर जे आहे ना ते सुरीला चिकटल्यासारखं वाटलं, त्यामुळे मी अजून याच्यावर झाकण ठेवून अजून 3 मिनिटासाठी ही पानं पुन्हा वाफवून घेणार आहे. त्यानंतर ही पानं छान अशी वाफली गेली की पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहेत. तर हे बघा, इथे जी आपली अळूची पानं आहेत ती पूर्णपणे अशी थंड झालेली आहेत. बघा, आपण खाली चाळणीला तेल लावलेलं होतं त्यामुळे छान अशी जी आपली अळूची पानं आहेत ती संपूर्ण अशी थंड झाल्यावर छान अशी निघालेली आहेत. आणि आता ही जी पानं आहेत ती आपण कट करून घ्यायची आहेत. तर आता ह्या ज्या अळूच्या पानांच्या वड्या आहेत त्या मी आता सुरीने अशा चौरस अशा कट करून घेत आहे. तर हे बघा, ज्याप्रमाणे आपण नारळाच्या वड्या किंवा आपण चिक्की वगैरे करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत. तर सगळ्या वड्या इथे मी आता कट करून घेत आहे. आणि जे आपण अळूची पानं वाफवलेली असतात ती पूर्णपणे थंड झाली त्याच्यानंतरच आपल्याला ह्या ज्या वड्या असतात त्या कट करून घ्यायच्या आहेत. तर ह्या बघा, इथे छान अशा आपल्या वड्या सगळ्या कट करून बघा कट करून झालेल्या आहेत. आणि मी आता ह्या काढून घेते. तर तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत. हे बघा, मस्त छान अशा सगळीकडून आपल्या ज्या वड्या आहेत त्या शिजल्या गेलेल्या आहेत. आणि मी याप्रमाणे आता सगळ्या या वड्या ज्या आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून घेते. तर हे बघा, सगळ्या वड्या इथे मी एका प्लेटमध्ये अशा काढून घेतलेल्या आहेत. आणि आता या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ज्या आपण वड्या करून घेतलेल्या होत्या त्या या तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत. आणि ह्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला या तेलावर छान अशा मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, इथे ह्या ज्या वड्या आहेत त्या मी तेलावर अशा डीप फ्राय करते. जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तव्यावर सुद्धा ह्या वड्या भाजून घेऊ शकता. तर हे बघा, 4 ते 5 मिनिटानंतर छान अशा आपल्या ज्या ह्या वड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर हे बघा, आता एका प्लेटमध्ये मी ह्या ज्या वड्या आहेत त्या काढून घेते आणि ज्या बाकीच्या वड्या आहेत त्यासुद्धा मी याच प्रकारे तळून घेणार आहे. मस्त आणि छान अशा ह्या कुरकुरीत ज्या आपल्या वड्या आहेत त्या तयार होतात. तर बाकीच्या वड्यासुद्धा मी अशाच फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर हे बघा, इथे ज्या सगळ्या वड्या आहेत त्या माझ्या इथे फ्राय करून झालेल्या आहेत. तर बघा, आता मी ह्या वड्यासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते. तर ह्या बघा, आपल्या वड्या ज्या आहेत त्या इथे फ्राय करून तयार आहेत. खूप सोपी अशी रेसिपी आहे, पटकन होते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. सबस्क्राईबच्या पुढे जे घंटीचं बेल आयकॉन दिसतं ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या व्हिडिओ अपलोड करते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.